सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीबाबत आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार सुभाष देशमुख यांच्यात बैठक झाली आहे। या बैठकीत काय ठरलं हे आता समोर आलं आहे। उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या दोन्ही तालुक्यातील भाजपचे प्रमुख कार्यकर्तेही या बैठकीला उपस्थित होते। मागील अनेक दिवसांपासून कल्याण शेट्टी आणि देशमुख यांची बैठक कधी होणार याची चर्चा होती। अखेर ही बैठक पार पडली। ही बैठक संभाव्य पॅनल निश्चित करण्यासाठी घेण्यात आली, पण या बैठकीत पॅनलबाबत सर्वमान्य तोडगा निघाला नाही। आमदार सुभाष देशमुख यांनी पॅनलबाबत सर्व पर्याय खुले ठेवण्याची भूमिका घेतली। निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी माजी आमदार दिलीप माने, आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि भाजप कार्यकर्त्यांचे स्वतंत्र पॅनल असे तीनही पर्याय पुढे आल्यानंतर आमदार सुभाष देशमुख यांनी तीनही पर्यायांवर चर्चा करण्याची माझी तयारी असल्याचं स्पष्ट केलं। कार्यकर्त्यांसाठी मी कोणासोबतही बोलणी करायला तयार आहे। कार्यकर्त्यांनी सांगावं आणि मी ऐकावं हीच माझी भूमिका राहील, असं देशमुख म्हणाले। सर्वपक्षीय आघाडीचे पॅनल उभे करण्यासंदर्भात आग्रही असलेल्या कार्यकर्त्यांची भूमिका बैठकीत आमदार सुभाष देशमुख यांनी जाणून घेतली। या संदर्भात चर्चा करण्यासाठी रामप्पा चिवडशेट्टी यांनी सुरेश हसापुरे यांच्या समवेत तर अण्णाराव बाराचारे यांनी कल्याण शेट्टी यांच्या समवेत चर्चा करण्यासाठी जबाबदारी सोपवली। रमेश आजबे यांच्यावर दिलीप माने यांच्याशी बोलणी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे।